गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला भूगोलाचा 8व्या पाठाला सुरुवात करायची आहे. भूगोलाचा जो आपला 8वा पाठ आहे त्याचं नाव आहे उद्योग. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, उद्योगधंद्यांचे प्रकार काय आहेत, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्याची स्थापना करण्यासाठी कशाची निर्मिती करण्यात आली, उद्योगधंद्यांचे कोणकोणते दुष्परिणाम होतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे. आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे उद्योग. परंतु उद्योग या पाठाची सुरुवात करण्या अगोदर आपली पाठाची सुरुवात एक चित्राच्या सहाय्याने केलेली आहे. त्याच्यामध्ये 6 चित्र दिलेले आहेत. त्या 6 चित्रामध्ये 2 उद्योगधंदे दाखवलेले आहेत आणि त्या 2 उद्योगधंद्यांना तुम्हाला नंबर द्यायचा आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. आणि 2 वेगवेगळे उद्योगधंदे असल्यामुळे एक काळ्या पेनाने 1, 2 नंबर, 3 नंबर द्यायचं आणि एक ब्ल्यू पेनाने 1, 2, 3 नंबर. रंगीत पेन असतील तर वेगवेगळ्या पेनाच्या सहाय्याने तुम्ही ते बॉक्समध्ये नंबर टाकू शकता. याच्यावरचा एक व्हिडिओ आहे छोटासा, तो याला लगेच मी जॉईन करतो, लगेच पाहून घ्या तुम्ही. आणि त्याच्यावर काही प्रश्न आहेत. उदाहरणार्थ पहिला प्रश्न की ह्या उद्योगधंद्यांची नावं सांगा. साखर उद्योग, कापड उद्योग. हे उद्योगधंद्याचा कच्चा माल कोणता, पक्का माल कोणता? साखर उद्योगाचा कच्चा माल ऊस आणि साखर हा पक्का माल आहे. कापड उद्योगाचा कच्चा माल कापूस आणि कापड हा पक्का माल आहे. नंतर मग या उद्योगामधून निघणारा जो कच्चा माल पक्का माल आहे, का करावा लागतो पक्का माल, त्याची गरज का, तर तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर. पक्क्या मालाचं रूपांतर केल्यानंतर करण्यासाठी त्याची आवश्यकता का असते, त्याचं डिटेल तुम्हाला उत्तर सांगितलं जाईल. तर अगोदर पहिले तो व्हिडिओ पाहून घ्या, नंतर मग आपण आपल्या पुढच्या पाठाला सुरुवात करूया. पहा मग तो व्हिडिओ. तर बघा, या चित्रांमध्ये आपल्याला 2 उद्योग दाखवलेले आहेत. परंतु या 2 उद्योगांचं जर क्रमवारी पाहिली तर तुम्हाला ते चौकोनामध्ये क्रमवारी लिहायची 2 उद्योगाची आणि ते ओळखायचे ते कोणते उद्योग आहेत. वरचे 3 चित्र बघा, त्याला 1, 2, 3 नंबर द्या. आणि अजून त्याच्या खाली 3 चित्र दिलेले आहेत. ते 3 चित्र बघा, त्यांना सुद्धा 1, 2, 3 क्रमांक द्यायचा आहे. मग 1, 2, 3 क्रमांक कसं देणार, तर खूप सोपी गोष्ट आहे. बघा, इथे ऊसाचं शेत दाखवलेलं आहे आणि एखाद्या उद्योगाची सुरुवात शेतीपासून, उन्हापासून किंवा खाणकामापासून मिळणारा जो कच्चा माल आहे त्यापासून होते. म्हणजे ऊस असेल म्हणून नंतर ऊसापासून साखर कारखाने तयार होतात. 2 उद्योग दाखवले तिथे, ऊस साखर कारखाने आणि कापड गिरण्या. मग ऊस कारखान्याला 1, 2, 3 नंबर द्यायचा आहे. साखर कारखान्याला 1, 2, 3 नंबर. पहिले आपण साखर कारखाना बघतोय. मग ऊसाचं जे शेत आहे त्याला 1 नंबर द्यावा लागेल तुम्हाला. 2 नंबर द्यावा लागेल. इथे बघा, शेवटचं चित्र दाखवलेलं आहे की ऊस त्या ठिकाणी साखर कारखान्यामध्ये जात आहे, म्हणजे नेला जात आहे. म्हणून या शेवटच्या चित्रामध्ये तुम्हाला 2 नंबर टाकावा लागेल साखर कारखान्यासाठी. आणि त्या साखर कारखान्यामध्ये ऊस पोहोचल्यानंतर त्या साखर कारखान्यामधून मग साखर तयार होत असेल, मग साखर तयार करणारं जे चित्र आहे हे 3 नंबरचं, या चौकोनीमध्ये 3 नंबर द्यायचा आहे. तर अशा प्रकारे साखर कारखाना यासाठी 1 नंबरचे चित्र त्याला 1 नंबर, शेवटचे चित्र त्याला 2 नंबर आणि जे खालचे चित्र दाखवलेले आहेत त्याच्यामधलं जे पहिलं चित्र आहे त्याला 3 नंबर तुम्हाला द्यायचा आहे. नंतर पुढचे बघा, कापड उद्योग दाखवलेला आहे 3 चित्रांमध्ये. त्याच्यामध्ये मग पहिले शेत दाखवावं लागेल. मग तिथे जिथे कापसाची शेती आहे तिथे तुम्हाला 1 नंबर टाकावा लागेल. दुसरा क्रमांक टाकावा लागेल तुम्हाला, जिनिंगमध्ये तो कापूस घेऊन जात आहेत, मग तिथे 2 नंबर टाकावा लागेल. आणि मग त्या कापसाच्या धाग्यापासून कापड तयार होतोय त्या कापड गिरण्यांमध्ये, त्याला 3 नंबर द्यावा लागेल. तर अशी क्रमांक तुम्हाला, अशी साखळी तुम्हाला तयार करायची ऊस कारखान्यांसाठी आणि साखर कारखान्यांसाठी. आणि साखळी तयार केल्यानंतर मग तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. उदाहरणार्थ तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला विचारलेला आहे पहिला प्रश्न की या उद्योगांची नावे सांगा. तर 2 उद्योग दिलेले आहेत या उद्योगांची नावेमध्ये. मग पहिला उद्योग आहे साखर उद्योग आणि दुसरा उद्योग आहे कापड उद्योग, असं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता. तर साखर उद्योगाचा कच्चा माल आहे ऊस आणि साखर उद्योगाचा पक्का माल आहे साखर. तसंच कापड उद्योगाचा कच्चा माल आहे कापूस आणि कापड उद्योगाचा पक्का माल आहे कापड. तर अशा प्रकारे साखर उद्योगाचा ऊस आणि साखर, कापड उद्योगाचा कापूस आणि कापड, असे उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. पुढे बघा, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसे होते. तर मग कारखान्यामध्ये होते. कच्च्या मालापासून जे
निरुपयोगी वस्तू आहेत कच्च्या मालामधल्या, ते बाहेर काढले जातात आणि उपयोगी वस्तूपासून पक्का माल तयार होतो कारखान्यामध्ये. यंत्रांच्या साहाय्याने कारखान्यांमध्ये पक्का माल तयार होत असतो. उदाहरणार्थ ऊस असेल तर ऊसाच्या चिवट्या वगैरे बाहेर काढल्या जातात, त्याच्यामधून फक्त शर्करी काढली जाते, ते रस काढला जातो, त्याला शर्करा म्हणतो आपण, आणि त्या शर्करेपासून साखर तयार होते. तसं कापसामध्ये बिया असतात, त्या बिया बाजूला काढल्या जातात आणि जो शुद्ध कापूस असतो त्याच्यापासून कापड तयार केला जातो. तर अशा प्रकारे कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये होत असते. शेवटचा प्रश्न असा आहे, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का गरज आहे? तर याचं उत्तर सहज आहे. तुम्हाला शिकवलं पण की कच्चा माल आपण आहे त्या स्वरूपात वापरू शकत नाही. उदाहरणार्थ आपण असं कधी पाहिलं नसेल की चहामध्ये आपण डायरेक्ट ऊसाचे तुकडे टाकतोय, किंवा एखादा व्यक्ती कापूस अंगावर घालून आलेला आहे, असं काही पाहत नाही. म्हणून ती वस्तूमध्ये आपल्याला बदल करायचा असतो. किंवा काही वस्तू खूप नाशवंत असतात, त्याला जर टिकाऊ करायचं असेल, उदाहरणार्थ ऊस हा नाशवंत आहे, जर कधी त्याला एकदा तोडला की त्याच्यामधलं शर्करेचं प्रमाण हा कमी कमी होत जातं. मग त्याला जर टिकाऊ म्हणजे शेवटपर्यंत टिकून ठेवायचं असेल तर त्याला पक्क्या मालामध्ये रूपांतरच करावं लागेल. म्हणून कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर. तर अशा प्रकारे आपण आपल्याला असं लक्षात आलं असेल की त्या उद्योगाचे आपण नंबर्स टाकून वेगवेगळे विभाग करू शकतो. जसं 1, 2, 3 नंबर. जसं शेत असेल तर त्याला 1 नंबर दिला, कच्चा माल ज्या ठिकाणी घेऊन जात आहेत त्याला 2 नंबर दिला, आणि कच्च्या मालापासून पक्का माल तयार होतोय त्याला 3 नंबर दिला. आता आपण त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण करू, बघू कसं. भौगोलिक स्पष्टीकरण पाहायचं आहे आपल्याला. जर आपण या उद्योगाची व्याख्या जर तुम्हाला विचारली तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. पहिला मुद्दा, हा उद्योग कोणत्या व्यवसायामध्ये गणला जातो? प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ. तर उद्योगधंदे हे द्वितीय व्यवसायामध्ये गणले जातात. मग द्वितीय व्यवसाय म्हणजेच काय? की ज्या उद्योगधंद्यांमध्ये किंवा ज्या व्यवसायामध्ये कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जात असेल त्याला द्वितीय व्यवसाय म्हणतात. आणि द्वितीय व्यवसायामध्ये उद्योग असतात. मग उद्योग म्हणजेच काय? की ज्या ठिकाणी कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर होत असेल अशा ठिकाणाला उद्योग असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ कारखानदारी हे उद्योग आहे. मग हे जे उद्योग आहेत, ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कारखान्यांमध्ये केली जात असते. मग कारखान्यांमध्ये या उद्योगामध्ये कच्च्या मालाचं पक्क्या मालात का रूपांतर केलं जातं? सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला सांगितलंच, कच्चा माल जो असतो तो नाशवंत स्वरूपाचा असतो किंवा टिकाऊ स्वरूपाचा नसतो. मग जर तुम्हाला भविष्यामध्ये त्याची गरज भासली तर मग त्याचा उपयोग कसा करणार? ती तर नाशवंत आहे. उदाहरणार्थ ऊस तोडून तुम्ही तो ऊस 2-3 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर वापरू शकतात का? अजिबात नाही. जर तुम्ही ऊस तोडला आणि त्याला 1-2 दिवस ठेवला तर ज्या दिवशी तुम्ही ऊस तोडलेला असेल तो त्या दिवशी गोड लागेल, आणि तोच ऊस जर तुम्ही 4-5 दिवसानंतर खाल्ला तर थोडा फिकट लागेल. हे का झालं? कारण तो वजन घटणारा कच्चा माल आहे. उदाहरणार्थ दूध, ज्या दिवशी तुम्ही दूध काढलं त्या दिवशीचं दूध तुम्ही 10 दिवसानंतर वापरा, ते खराब होऊन जाईल. म्हणून अशा कच्च्या मालाचं तुम्हाला पक्क्या मालात रूपांतर करावं लागेल जर तुम्हाला भविष्यात वापरायचं असेल. जर तुम्ही त्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर केलं तर तुम्ही ती वस्तू भविष्यामध्ये केव्हाही वापरू शकता. उदाहरणार्थ साखर, उदाहरणार्थ दुधापासून तयार केलेले पदार्थ तुम्ही केव्हाही वापरू शकता. नंतर असा कच्चा माल असतो की तो आपण आहे त्या स्वरूपात वापरू शकत नाही. उदाहरणार्थ ऊस पासून तुम्ही शिरा तयार करू शकतात का? नाही करू शकत. ऊस पासून चहा तयार करू शकतात का? नाही करू शकत. ऊस पासून बिस्किट तयार करू शकतात का? नाही तयार करू शकत. किंवा आहे त्या स्वरूपात तुम्ही ती वस्तू वापरू शकत नाही. उदाहरणार्थ कापसापासून कापड तयार करतो कोणता व्यक्ती, असा पाहिला की डायरेक्ट तुम्ही कापूस त्याने घालून घेतला, असं होणार नाही. म्हणजे तोही वस्तू आपल्याला आहे त्या प्रमाणावर वापरता येत नाही, म्हणून तिचा पक्का मालात रूपांतर करावं लागतं. मग पक्का मालात रूपांतर झाल्यानंतर तिची मूल्य पण वाढतं, किंमत पण वाढते, आणि ती टिकाऊ स्वरूपात पण होऊन जाते. म्हणून उद्योगधंद्यांची आवश्यकता असते. आणि आताच्या जर काळ पाहिला तुम्ही तर अलीकडे साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान तंत्रज्ञान यांची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींची उपलब्धता असल्यामुळे उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे. उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे
यामुळे मानवाच्या आर्थिक गती प्राप्त झाल्यामुळे मानवाचा पण विकास झालेला आहे. मानवाचा विकास म्हणजे समाजाचा विकास, समाजाचा विकास म्हणजे देशाचा विकास. म्हणजे उद्योगधंद्यामुळे किती मोठा फायदा झालेला आहे. आणि अलीकडे उद्योगधंद्याची वाढ का झाली? कारण विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उद्योगधंद्याची वाढ, उद्योगधंद्यामुळे लोकांना रोजगार मिळाला, लोकांना रोजगार मिळाला म्हणून लोकांना उत्पन्न वाढलं, लोकांचं जीवनमान सुधारलं, म्हणजे लोकांचा विकास झाला. लोकांचा विकास झाला म्हणजे समाजाचा विकास झाला, समाजाचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास झाला. म्हणून देशाच्या विकासामध्ये प्रत्यक्ष हातभार उद्योगधंद्यांचा असतं. म्हणून उद्योगधंद्यांना खूप महत्वाचं घटक मानलं जातं. यानंतर 2 आकृत्यांचं लगातार स्पष्टीकरण करून दाखवेल मी तुम्हाला. एक आहे आपलं उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण परिणाम करणारे घटक. त्याच्यामध्ये मग शेतमाल आहे, मजूर पुरवठा आहे, नदी आहे, जलमार्ग, लोहमार्ग वगैरे सगळं आहे दिलेलं. त्याचं मी तुम्हाला विश्लेषण करून दाखवेल. नंतर लोहपोलाद उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे जमशेदपूरला, त्याचा एक छोटासा व्हिडिओ तयार करेल. नंतर उद्योगांच्या वर्गीकरणानुसार प्रकार आहेत, 3 प्रकार, ते पण करून बघेल. परंतु आपल्याला उद्योगधंद्याचा स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते ते अगोदर मी इथे या सांगून देतो. नंतर मग त्या चित्रांचं स्पष्टीकरण तुम्हाला याच्या नंतरच्या भागामध्ये दाखवूया. तो पुढचा आहे उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे घटक आहेत, लक्षात घ्या, उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे घटक आहेत ते म्हणजेच कच्चा माल, नंतर मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ असे अनेक घटक उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असतात. उद्योगधंदा तुम्ही कच्चा माल शिवाय हे करू शकत नाही, स्थापन करू शकत नाही. पाणी तर लागणारच आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिअर सांगेल काय काय असतं ते, कशासाठी आवश्यकता असते. भांडवल, पैसा लागेल, पैसाच नसेल तर तुम्ही उद्योगधंदा स्थापन करू शकत नाही. बाजारपेठा नसतील तर उद्योगधंदा स्थापन करून काहीच फायदा नाही. बाजारपेठांमध्ये तो माल विकायला घेऊन जावा लागतो, म्हणून तुम्हाला बाजारपेठेची आवश्यकता भासते. म्हणून उद्योगधंद्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. मग ज्या ज्या ठिकाणी ह्या गोष्टी असतात त्या त्या ठिकाणी उद्योगधंद्यांची स्थापना होते. ज्या ज्या ठिकाणी ह्या गोष्टी नसतात त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन होत नाही. मग हे जे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक आहेत, हे घटक सर्वत्र ठिकाणी सारखे उपलब्ध आहेत का भारतामध्ये? तर नाही, सर्वत्र ठिकाणी सारख्या प्रमाणावर उपलब्ध नाहीत. म्हणून औद्योगिक धंद्याचं किंवा उद्योगधंद्याचं केंद्रीकरण सर्व ठिकाणी सारखं आहे का? नाही. उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण पण विषम आहे. ज्या प्रकारे कच्च्या मालाचं वितरण विषम आहे तसं उद्योगधंद्यांचं वितरण सुद्धा विषम आहे, ते सारखं नाही. काही काही ठिकाणी उद्योगधंदे जास्त आहेत, काही काही ठिकाणी उद्योगधंदे कमी आहेत. उदाहरणार्थ मैदानी प्रदेश, अनुकूल हवामान, पाणी पुरवठा जास्त, अशा ठिकाणी उद्योगधंदे खूप आहेत. पण असे काही प्रदेश आहेत भारतामध्ये की त्या ठिकाणी तुम्ही उद्योगधंदे स्थापन करू शकत नाही. उदाहरणार्थ घनदाट जंगल, घनदाट जंगलमध्ये तुम्ही कसं काय उद्योगधंदे स्थापन करणार? त्या घनदाट जंगलमध्ये तर प्राणी, पक्षी वगैरे वनस्पती राहतील, मग तुम्ही काय करणार तिथे? कसं काय जाणार? लोक कुठून येतील? दुसरं पर्वतमय प्रदेश, उंच टेकडीवर तुम्ही उद्योगधंदे कसं स्थापन करणार? पर्वतमय प्रदेशमध्ये उद्योगधंदे तुम्ही स्थापन करू शकत नाही. वाळवंटामध्ये काय वाळू आहे, तिथे कसं काय उद्योगधंदे स्थापन करणार? म्हणून असे काही प्रदेश आहेत की त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन करण्यावर मर्यादा येत असतात, त्या ठिकाणी तुम्ही उद्योगधंदे स्थापन करू शकत नाही. मग उद्योगधंदे स्थापन करण्याचं एक उदाहरण आहे, ते उदाहरण म्हणजेच लोहपोलाद उद्योगाचं आहे जमशेदपूर या ठिकाणी. आता तो व्हिडिओ पाहून घ्या की तुम्ही तो उद्योगधंदा कसा त्या ठिकाणी स्थापन करू शकता. तो व्हिडिओ पाहून घ्या, नंतर मग मी तुम्हाला पुढचा भाग शिकवतो. आपण आता दुसरं चित्र पाहू. हे दुसरं आहे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. आता हे जे घटक दाखवलेले तिथे शेतमाल, मजूर, महामार्ग, बाजारपेठ, नदी वगैरे हे सगळे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक आहेत. मग हे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर जे परिणाम करणारे घटक आहेत त्यांची आपण एक की का तिथे उद्योगधंदा, उदाहरणार्थ शेतमाल, जर तुम्हाला उद्योग स्थापन करायचा असेल तर शेतमाल तर लागेल ना. उदाहरणार्थ साखर कारखाना स्थापन करायचा असेल तर ऊस लागेल, कापड गिरण्या स्थापन करायचं असेल तर कापूस लागेल, फळांपासून रस तयार करणार असेल तर फळं लागतील. मग यासाठी तुम्हाला शेतमाल लागेल, नाही तर तुम्ही उद्योगधंदे स्थापन करू शकणार नाही. म्हणून शेतमाल दिलेला आहे. नुसता शेतमाल असून चालत नाही. मजूर पुरवठा का? कारण की जर तो कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर तर तो माल उतरवणे, चढवणे, त्या
मध्ये टाकणं, मशीनमध्ये टाकणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पाण्याची खूप आवश्यकता असते. पाण्याची का आवश्यकता असते एक लक्षात घ्या. जर पाणीच नसेल तर उद्योगधंदा स्थापनच होणार नाही. कोणताच उद्योगधंदा असा नाही की त्याला पाण्याची गरज भासत नाही, कारण की त्यांना मशिनरीला धुणे, सफाई करणे या सगळ्या गोष्टींसाठी पाणी लागतं. म्हणून पाणी. बाजारपेठ धंदा स्थापन करून चालणार नाही. नाहीतर मग तुम्ही उद्योगधंदा स्थापन करून टाकला, तुमच्या कडचा पक्का माल विकायला तुम्हाला बाजारपेठच नाही, मग काय फायदा तो? बाजारपेठमध्ये जेव्हा तुमचा माल विकला जाईल तेव्हा तुम्ही परत नवीन माल तयार करणार. म्हणून बाजारपेठ आवश्यक असते. महामार्ग. महामार्ग लागेलच ना. जर कधी तुम्हाला कच्चा माल शेतीपासून कारखान्यामध्ये न्यायचा असेल किंवा कारखान्यापासून बाजारपेठमध्ये न्यायचं असेल तर तुम्हाला महामार्ग लागतील. रस्ते लोहमार्ग लागतील, लोहमार्ग लागतील. रस्ता मार्ग, महामार्ग, या महामार्गांशिवाय त्या उद्योगधंद्यांचा विकास होणार नाही. ऊर्जा. असा कोणता उद्योगधंदा आहे की तो विना ऊर्जेने कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर होईल? होणारच नाही. त्याला ऊर्जा आवश्यक असते. म्हणून ऊर्जा पण महत्त्वाचा आहे. पाणी पुरवठा सांगितलं तुम्हाला, नदी. खनिज आवश्यक. काही काही उद्योगधंदे, उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योग. आता लोहपोलाद उद्योगाला खनिज लागतील, लोह लागेल, मॅंगनीज लागेल, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असेल त्याला. म्हणून खनिज पण खूप आवश्यक असतात. नंतर वनप्रदेश. वनप्रदेश पण, वनांवर आधारित उद्योगधंदे भरपूर आहेत. उदाहरणार्थ राड तयार करणे, लाख तयार करणे, मेण तयार करणे, रबर तयार करणे, असे भरपूर उद्योगधंदे आहेत की ते वनांवर आधारित आहेत. म्हणून हे जे सर्व घटक आहेत त्याच्यामध्ये शेतमाल आहे, मजूर पुरवठा आहे, बाजारपेठ आहे, ऊर्जा आहे, पाणी पुरवठा, वनप्रदेश, खनिजे, हे सगळे घटक उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करत असतात. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे हे सगळे घटक आहेत. मग आपल्याला उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटकमध्ये बघायचं आहे आता एक लोहपोलाद उद्योगाचं उदाहरण. इथे लोहपोलाद उद्योग दिलेला आहे जमशेदपूर या ठिकाणी. मग जमशेदपूर या ठिकाणी लोहपोलाद उद्योगाचं स्थानिकीकरण का झालेलं आहे, अशी एक आकृती आहे आपल्या पुस्तकात. एक लक्षात घ्या, लोहपोलाद उद्योग जर असेल तर लोहपोलाद उद्योगाला कोणकोणता कच्चा माल लागतो तुमच्या सूचीमध्ये जे दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ लोह खनिज, उदाहरणार्थ मॅंगनीज, उदाहरणार्थ चुनखडक, उदाहरणार्थ दगडी कोळसा, उदाहरणार्थ, आणि ज्या हे 4 घटक ज्या ठिकाणी आढळतील त्या ठिकाणी लोहपोलाद उद्योग आढळतो. बघा, लोहपोलाद उद्योगाला फक्त लोह खनिज असून चालत नाही, त्याला मॅग्नीज बी लागतं. कारण लोह खनिजाला लोह तयार केल्यानंतर त्याला चकाकी देण्यासाठी मॅग्नीज त्याच्यामध्ये, किंवा त्याला घट्ट तयार करण्यासाठी, मजबूत तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये मॅग्नीज टाकलं जातं. चुनखडक, जेव्हा लोखंड तापलेलं असेल, म्हणजे जेव्हा आपण लोहपोलाद तयार करू तेव्हा त्याला थंड करण्यासाठी चुनखडक तर खूप आवश्यक असतो. दगडी कोळसा का? कारण की हे जे दगड स्वरूपात लोह खनिज असतं दगडांमध्ये, त्यांना तापवणं, त्या दगडाचा रस तयार करणं, यासाठी तुम्हाला दगडी कोळसा लागेल. मग उष्णता दिली जाते भट्टीमध्ये, आणि भट्टीमध्ये उष्णता दिल्यानंतर तो दगड वितळतो, आणि ते दगड वितळल्यानंतर विशिष्ट चाळणीच्या सहाय्याने मग लोहपोलाद तयार होतं. म्हणून हे 4ही घटक बघा, आता तुम्ही हे 4ही घटक वजनाने अतिशय जड असतात, आणि वजनाने जड असल्यामुळे हे उद्योगधंदे ज्या ठिकाणी कच्चा माल आढळतो त्याच ठिकाणी आढळतात. आपल्याकडे आपण लोहपोलाद उद्योग का स्थापन करू शकत नाही? कारण आपल्याकडे लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी, कोळसा हे आढळत नाही. म्हणून आपण ते उद्योगधंदे स्थापन करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा, याच्यावर आधारित पहिला प्रश्न असा आहे, जमशेदपूरला कोणता उद्योग आहे? तर इथे बघा, जमशेदपूरला लोहपोलाद उद्योग आहे. दुसरा प्रश्न, या उद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो? या उद्योगासाठी लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी आणि दगडी कोळसा हे 4 कच्चे माल लागतात. कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून मिळतो? इथे ठिकाण बघा बरं का, झारिया दगडी कोळसा मिळतोय, गुरु महिसाना हे बंदर आहे, कोलकाता हे बंदर आहे. गुरु महिसाना या ठिकाणी मॅग्नीज मिळतं, कुलासिलिया या ठिकाणी मॅग्नीज मिळतं, लोह खनिज जमशेदपूरलाच मिळतं. तर इथून आजूबाजूहून तो कच्चा माल येत असतो. या उद्योगात कोळशाचा उपयोग कशासाठी होत असावा? तर तुम्हाला अगोदरच सांगितलं, लोह खनिज हे कच्च्या मालाच्या स्वरूपात आढळतं, म्हणजे ते दगडांमध्ये आढळतं. त्याला जर कधी मोकळं करायचं असेल, त्याच्यातून वेगळं करायचं असेल, तर तो अगोदर दगडांचा रस करावा लागेल. मग तो दगडांचा रस करण्यासाठी एक मोठी भट्टीमध्ये दगडी कोळसा टाकला जातो, आणि दगडी कोळसा टाकल्यानंतर त्या दगडाचा रस तयार होतो, आणि या रसमधून मग शुद्ध लोह बाहेर काढलं जातं. म्हणून दगडी कोळशाची आवश्यकता लागते.
पुढचा प्रश्न, आपल्या जिल्ह्यात लोहपोलाद उद्योग स्थापित करता येईल का? ते फायदेशीर होईल का? अजिबात नाही. आपण आपल्या जिल्ह्यामध्ये लोहपोलाद उद्योग स्थापन करू शकत नाही, कारण आपण नांदेडमध्ये राहतोय. नांदेडमध्ये लोहांची खाणच नाही. उदाहरणार्थ दगडी कोळसा आढळत नाही, चुनखडक आढळत नाही, आणि हे अतिशय वजनाने जड आहेत. तुम्ही एक वेळेस कापड गिरण्या स्थापन करू शकता जरी दमट हवामान नसेल. एक वेळेस इतर उद्योगधंदे, उदाहरणार्थ काच उद्योग वगैरे आपल्याकडे भरपूर आहेत. उदाहरणार्थ फर्निचर उद्योग भरपूर आहेत. उदाहरणार्थ चप्पल बूट तयार करण्याचे उद्योग आहेत. परंतु तुम्हाला असं कधीच दिसणार नाही की नांदेडमध्ये लोहपोलाद उद्योग आहे. का आढळणार नाही मग? त्याचं मेन कारण आहे, कारण नांदेडमध्ये लोहखनिजला लागणारा जो लोहपोलाद उद्योगाला जो लागणारा कच्चा माल आहे तो आढळत नाही, म्हणून त्या ठिकाणी असे उद्योगधंदे आढळत नाही. आता इथे उद्योगांचे वर्गीकरण दाखवलेले आहेत. उद्योगांचे प्रमुख 3 प्रकार पडतात. तुम्हाला फरक स्पष्टीकरणामध्ये पण विचारलेलं आहे, किंवा लघु उद्योगाची वैशिष्ट्य विचारलेले आहेत, मध्यम उद्योगाची वैशिष्ट्य विचारलेले आहेत, अवजड उद्योग तुम्ही लिहू शकता. उद्योगधंद्याच्या आकारानुसार 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजेच लघु उद्योग. लघु म्हणजे लहान. उदाहरणार्थ मातीची भांडी तयार करणे, कुंभार मातीच्या भांडी तयार करतो, लघु उद्योग येतो. नंतर बेकरी, पाव वगैरे तयार करणे, केक तयार करणे, हे एका ठिकाणी छोट्याशा जागेमध्ये तयार केले जातात. मग मला सांगा, लघु उद्योगाला जास्त जागा लागेल का? अजिबात नाही. लघु उद्योगाला जास्त जागा लागत नाही, अतिशय कमी जागा लागते. लघु उद्योगाला खूप कमी जागा लागते, आणि लघु उद्योगाला भांडवलसुद्धा कमी लागते. पैसा खूप कमी लागतो लघु उद्योगाला, जास्त पैसा लागत नाही. म्हणून लघु उद्योग हे अतिशय कमी जागेमध्ये स्थापित होतात. लघु उद्योगांना पैसा कमी लागतो, लघु उद्योगांना मजूर कमी लागते, परंतु लघु उद्योगामधून निघणारा नफा हा जास्त असतो. असं नाही की लघु उद्योगाला कमी पैसा लागला म्हणजे कमी नफा निघेल, त्याच्यातून जास्त नफासुद्धा निघू शकतो. दुसरा आहे मध्यम उद्योग. मध्यम उद्योगाचा जर विचार केला तर फळ प्रक्रिया तयार करणे, फळांपासून रस वगैरे काढणे, गुऱ्हाळ म्हणजे गुळ तयार करणे, हे जे उद्योग आहेत हे मध्यम उद्योग आहे. मध्यम उद्योगाला लघु उद्योगापेक्षा थोडी जास्त जागा लागेल, पण अवजड उद्योगापेक्षा कमी जागा लागेल. मध्यम उद्योगाला लघु उद्योगापेक्षा थोडं जास्त भांडवल लागेल, पण अवजड उद्योगापेक्षा कमी भांडवल लागेल. लघु उद्योगाला मजूर कमी लागत होते, मध्यम उद्योगाला त्याच्यापेक्षा जास्त लागतील, पण अवजड उद्योगापेक्षा थोडेसे कमी लागतील. तर असा हा मध्यम उद्योग आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, भारतामध्ये लघु उद्योग आणि मध्यम उद्योग हे शक्यतोवर खाजगी मालकीचे असतात किंवा सहकारी मालकीचे असतात, परंतु अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग खाजगी राहत नाही. हे एक तर शासनाचे असतील किंवा सहकारी तत्वावर चालवले जातील. उदाहरणार्थ सिमेंट उद्योग, साखर उद्योग, लोह आणि पोलाद उद्योग हे एक तर शासनाचे असतात किंवा शासन आणि खाजगी व्यक्ती हे दोघं मिळून ते उद्योग स्थापन करतात. मग हे जे अवजड उद्योग आहेत, या अवजड उद्योगांना प्रचंड जागा लागते, अवजड उद्योगांना प्रचंड भांडवल पण लागतो, खूप पैसा लागतो याला, आणि एवढा पैसा खाजगी व्यक्ती सहसा गुंतवत नाही. आणि त्यातल्या त्यात हे जे अवजड उद्योग असतात, या अवजड उद्योगमधून निघणारा जो माल आहे त्याच्यामधून मिळणारा नफा हा प्रचंड असतो. खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अवजड उद्योगामधून फायदा होत असतो. तर अशा प्रकारे ह्या उद्योगधंद्यांचे 3 प्रकार पडत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला लोहपोलाद उद्योगाचं स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक पाहिले आपण. जमशेदपूर या ठिकाणी लोहपोलाद उद्योग का स्थापन झाला? तर वरील प्रश्नांच्या वरून तुम्हाला असं लक्षात आलं असेल की लोहपोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी काही घटक त्याला कारणीभूत असतात. उदाहरणार्थ त्याच्यावर कच्चा माल, आणि तो कच्चा माल अतिशय जड होता. उदाहरणार्थ मॅग्नीज, लोह खनिज, दगडी कोळसा आणि चुनखडक हे अतिशय जड होते. म्हणून जड असल्यामुळे जमशेदपूरच्या आजूबाजूला आढळत असल्यामुळे लोहपोलाद उद्योग हे जमशेदपूरच्या आजूबाजूलाच आपल्याला दिसून आले. कारण असे जड वस्तू तुम्ही लांबवर वाहून नेता येत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं की नांदेड या ठिकाणी तुम्ही लोहपोलाद उद्योगधंदे स्थापन करू शकतात का? अजिबात नाही करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण जर तुम्ही नांदेड या ठिकाणी लोहपोलाद उद्योग स्थापन केला तर तुम्हाला लोह खनिज चंद्रपूर, भंडारा वगैरेहून आणावं लागेल, दगडी कोळसा पण तिकडून आणावं लागेल, मॅग्नीज जिथे असेल म्हणजे त्याच ठिकाणी असेल तिथून आणावं लागेल. अशा भरपूर गोष्टी तिथून तुम्हाला आणाव्या लागतील. एवढं मोठं आणून जर तुम्ही नांदेडमध्ये लोहपोलाद तयार करत असाल तर मग त्याची किंमत काय असेल? तर त्याची किंमत तर खूप, म्हणजे आमदनी 8 आणि खर्च रुपया. नाही तर ते म्हणतो ना आपण 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला, सेम होऊन जाईल ती परिस्थिती. ती वस्तू तयार करायला जर तुम्हाला 1 किलो लोखंडी सळ्या तयार करायला 1000 रुपये लागून गेले तर मग तुम्ही 15,000 मध्ये विकू शकता. कोण घेईल तुमच्याकडून?
म्हणून असे उद्योगधंदे ज्यांचा कच्चा माल अतिशय जड असतो किंवा ज्यांचा कच्चा माल नाशवंत असतो, असे उद्योगधंदे ज्या ठिकाणी कच्चा माल आढळतो तिथे स्थापन केला जातो. उदाहरणार्थ साखर उद्योग, साखरच्या जिथे ऊसाच्या शेती आहेत तिथे स्थापन केला जाईल. हा, कापड उद्योग तुम्ही लांबवर स्थापन करू शकता कारण की तो हलका आहे, परंतु कापड उद्योगाच्या एक मर्यादा आहे की कापड उद्योग स्थापन करताना तुम्हाला दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये, उदाहरणार्थ सागर किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये, मुंबई वगैरे या ठिकाणी तुम्हाला कापड उद्योग स्थापन करावे लागतील. कारण का? कारण त्याला दमट हवामान लागतं कापड तयार करायला. जर उष्ण असेल तर धागे तुटून जातात, शीत असेल तर कापड खराब होऊन जातो, म्हणून असं चालत नाही दमट हवामान. पण काही उद्योगधंद्यांचा कच्चा माल खूप हलका असतो, ते जर किती बी लांब तुम्ही स्थापन केले, काच उद्योग वगैरे आपण पाहिलेले आहेत, पाकिस्तानी तयार करणे, चप्पलपूर तयार करणे, असे उद्योग तुम्ही पाहिलेले, तुम्ही जर ते कितीही लांब तयार केले तरी ते चालतात. पुढे उद्योगधंद्याचे वर्गीकरण मी तुम्हाला सांगितलं की 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं उद्योगधंद्यांचं. लघु उद्योग, मातीची भांडी तयार करणे वगैरे, मध्यम उद्योग, फळ प्रक्रिया तयार करणे, गुऱ्हाड प्रक्रिया तयार करणे, लघु उद्योग, मोठे उद्योग जसं सिमेंट उद्योग, साखर उद्योग, याचं वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, ते म्हणजे कच्च्या मालाचं स्वरूप. आता याच्यानंतर तुम्हाला ते 3 चित्र दिलेले आहेत. शेवटी तुम्हाला सांगतो ते तक्ता भरायचा आहे, ते पण सांगतो की एक माहिती तंत्रज्ञान उद्योग दाखवलेला आहे, एक मत्स्य उद्योग दाखवलेला आहे, दूध उद्योग दाखवलेला आहे. नंतर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला पापड उद्योग तर लघु उद्योग आहे, फर्निचर उद्योग हा मध्यम उद्योग आहे, आणि मोठा कारखाना दाखवलेला आहे, कशाचा तरी सरकार कारखाना वगैरे असेल तो, आणि त्याच्यावरचे काही प्रश्न उत्तर आहेत, आणि एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यांमध्ये मग प्रकार, कच्चा माल वगैरे लिहायचा आहे. ते कसं लिहायचं, काय लिहायचं तुम्हाला सांगतो. तर प्रत्येक उद्योगधंदा जो असतो त्या प्रत्येक उद्योगधंद्याचं स्वरूप हे भिन्न भिन्न असतं. त्याच्यामधला कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल किंवा जागा या घटकांची आवश्यकता प्रत्येक उद्योगधंद्याला असते. परंतु काही उद्योगाला मोठी जागा लागते, काही उद्योगाला छोटी लागते. काही उद्योगांना भांडवल जास्त लागतं, काही उद्योगांना भांडवल कमी लागतं. काही उद्योगांचं स्वरूप वेगळं असतं, म्हणजे लहान, मध्यम वगैरे. परंतु एक लक्षात घ्या, काही उद्योगधंद्यांचा कच्चा माल हा काही उद्योगधंद्यांचा पक्का माल हा इतर उद्योगधंद्यांचा कच्चा माल असतो. काही उद्योगधंद्यांचा पक्का माल हा इतर उद्योगधंद्यांचा कच्चा माल असतो. उदाहरणार्थ साखर उद्योग. साखर उद्योगाचा पक्का माल कोणता? साखर. पण बिस्किट तयार करणे, जाम तयार करणे, जेली तयार करणे याचा कच्चा माल कोणता? साखर. म्हणजे एक लक्षात घ्या, काही उद्योगांचा पक्का माल हा काही उद्योगांचा कच्चा माल असतो. साखर हा साखर कारखान्याचा पक्का माल आहे, परंतु जेली तयार करणे, बिस्किट तयार करणे हे त्याचा कच्चा माल आहे. उदाहरणार्थ दुसरा अभियांत्रिकी उद्योग. यांना काय लागतं? लोखंड आणि पोलाद. मग लोह पोलाद उद्योगाचा पक्का माल कोणता? लोखंड आणि पोलाद. आणि अभियांत्रिकी उद्योगाचा कच्चा माल कोणता? लोखंड आणि पोलाद. अशा प्रकारे काही उद्योगांचा कच्चा माल हा, पक्का माल हा काही उद्योगांचा कच्चा माल असतो, हे आपल्याला सांगता येतं. आता जे जे चित्र दिलेले आहेत किंवा जो तक्ता दिलेला आहे तो पाहून घ्या, आणि आपण या ठिकाणी तर थांबू. पुढचा जो मुद्दा आहे, जो कृषीवर आधारित उद्योगधंदे, तो पुढच्या तासिकेला आपण पाहणार आहोत. धन्यवाद. तर ही चित्र आपल्याला दाखवलेलं आहे बघा, आणि असं विचारलेलं आहे या चित्रांमध्ये की दिलेल्या चित्रांतील उद्योग ओळखा आणि या उद्योगाचे अनुकूल स्थाने कोणते ते सांगा. मग पहिला उद्योग कोणता? तर पहिला उद्योग आहे माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग. माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग खेडेगावमध्ये स्थापन करून काही फायदा होईल का? अजिबात नाही. म्हणून माहिती तंत्रज्ञान उद्योग हा शक्यतोवर शहरांमध्ये, मोठमोठ्या सिट्यांमध्ये स्थापन होत असतो. दुसरा उद्योग कोणता आहे? मत्स्य उद्योग. हा मत्स्य उद्योग कुठे स्थापन होईल? मग जिथे सागर किनारा असेल किंवा नदी असेल अशा ठिकाणी हे मत्स्य उद्योग. कारण मासे नाशवंत असतात, लांबपर्यंत वाहून नेता येत नाही, ते खराब होऊन जातात. म्हणून ज्या ठिकाणी सागर किनारपट्टी असेल, जिथे मासेमारी केली जात असेल अशाच ठिकाणी हे उद्योगधंदे स्थापन होतात. तिसरा उद्योग आहे तो म्हणजे दुग्ध व्यवसाय उद्योग. दुग्ध व्यवसाय उद्योग हा कुठे स्थापन होईल? जिथे शेती असेल, कारण शेतीचा पूरक व्यवसाय पशुपालन. म्हणून पशुपालन व्यवसायामध्ये जे दूध निघतं त्या दुधापासून दुग्ध व्यवसाय केले जातात. म्हणून हा जो व्यवसाय आहे हा त्याच ठिकाणी स्थापन होईल जिथे दुधाची उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जात असेल त्या ठिकाणी. आता यानंतरची जी चित्र आहे ते म्हणजे हे बघा, जिथे विचारलेलं काय आहे, खाली दिलेल्या चित्रांचं निरीक्षण करावं, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला उद्योग आहे लघु उद्योग असेल. मग हा लघु उद्योगाचं म्हणजे पापड तयार लाटतायत, पापड लाटतायत. दुसऱ्या ठिकाणी ते पापडाच्या घड्या करतायत आणि पॅकेटमध्ये पॅक करतायत. उदाहरणार्थ तुम्ही जर कधी मोठमोठ्या मॉलमध्ये गेला असाल किंवा मोठ्या किराणा शॉपमध्ये गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला
विकताना दिसतात. पापडांच्या गठ्ठे असतात, पॅक लिज्जत पापड असेल, रामबंधू पापड असेल, असे तुम्ही पाहिलेत. मग हे पापड तयार करणारे उद्योग कोणते आहेत? मग मोठे आहेत का? नाही. तर हे घरच्या घरी तयार केले जात आहेत, म्हणजे हे लघु उद्योग आहेत. पुढचा आहे फर्निचर उद्योग. याला थोडीफार जास्त जागा लागेल, कारण लाकडं ठेवायला, वस्तू तयार करायला, त्याचं साहित्य ठेवायला. मग हा आ नंबरचा जो उद्योग आहे हा मध्यम उद्योग आहे. आणि शेवटचा जो आहे मोठी इंडस्ट्री दाखवलेली आहे. आणि ही इंडस्ट्री म्हणजे हा खूप मोठा उद्योग आहे. याला म्हणतात अवजड उद्योग आणि मोठे उद्योग. पहिला प्रश्न असा विचारलेला आहे, चित्रांमधील उद्योगाचे नाव सांगा. मग पहिला उद्योग आहे पापड उद्योग, दुसरा उद्योग आहे फर्निचर उद्योग आहे, तिसरा उद्योग आहे मोठा उद्योग. लघु, मध्यम आणि मोठा. आणि आ उद्योगातला काय फरक वाटतो? चित्र हा मध्यम लघु म्हणजे याला कमी मजूर लागतात, कमी भांडवल लागतं. मध्यम आहे, त्याला थोडंसं जास्त भांडवल लागतं, जास्त जागा लागते. चित्राचे उद्योगचे वेगळेपण सांगा. उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणावर पैसा लागते, खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल लागतं, त्याला खूप मोठे मोठे यंत्र लागतात. यंत्र करण्यासाठी, जागा खरेदी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर त्याला पैसा लागत असतो. अशा प्रकारे आणखी काही उद्योगांची नावं सांगा, तर तुम्हाला भरपूर उद्योग सांगता येतील. नंतर बघा, या ठिकाणी तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. तक्ता पूर्ण करताना काय करायचं आहे की लोखंडी सळई तयार करणे. प्रकार, कोणता प्रकार आहे हा? मध्यम आहे, लघु आहे की मोठा आहे? सळ्या तयार करणे तर मग मोठाच उद्योग असेल. लोहपोलाद उद्योगमध्ये गणना होते, मग इथे लिहायचं मोठा उद्योग किंवा अवजड उद्योग. आणि कच्चा माल आहे लोह आणि पोलाद. मेणबत्ती तयार करणे हा मध्यम स्वरूपाचा उद्योग आहे, त्याला मेण लागतं, कच्चा माल आहे मेण. फर्निचर उद्योग हा मध्यम उद्योग आहे, याला कच्चा माल काय लागतो? लाकूड. कागद निर्मिती उद्योग हा मोठा पण असू शकतो किंवा मध्यम, पण मोठा उद्योग आहे आणि याला वनप्रदेशावर आधारित कच्चा माल, लाकूड किंवा बांबू. औषध तयार करणे हे मोठे उद्योग असतात, त्याला औषधी वनस्पती, प्राण्यांचे काही अवशेष, मत्स्य बीज वगैरे त्याला आवश्यक असते. साखर निर्मिती अवजड उद्योग आहे, याला ऊस लागतो. गूळ निर्मिती मध्यम उद्योग आहे, याला पण ऊस लागतो. अगरबत्ती तयार करणे हा मध्यम उद्योग आहे, याला त्या ठिकाणी वन उत्पादनावर आधारित कच्चा माल लागतो. सुती उद्योग हा मोठा उद्योग आहे, याला कापूस लागतो. रेल्वे इंजिन हा अतिशय अवजड उद्योग आहे, याला लोह पोलाद लागतं. पापड तयार करणे हे शेतीमधून जे गहू वगैरे असतील किंवा डाळी असतील वेगवेगळ्या, उडदाची, मुगाची, या डाळीपासून पापड तयार केले जातात, हा लघु उद्योग आहे, छोटासा उद्योग आहे. असं तुम्हाला त्याचं वर्गीकरण करायचं आहे.